शक्तीपीठ महामार्ग हा जो आता महाराष्ट्र सरकार आणू पाहतंय, महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातनं हा शक्तीपीठ महामार्ग जातोय. लातूर जिल्ह्यातनं सुद्धा तो जातोय आणि लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला अध्यक्ष महोदय, आणि त्यांनी मोजणी होऊ दिली नाही. सरकारचे अधिकारी मोजणी करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांनी मोजणी होऊ दिलेली नाही. आणि त्याचं कारण काय अध्यक्ष महोदय, तर जे दर सरकार देतंय त्या शेतीच्या जमिनीचे ते दर अतिशय तुटपुंज आहेत, ते शेतकऱ्याला मान्य नाहीत. बागायती कोरडवाहू जमीन ही सगळी जी सिंचनाखाली जमीन आहे ती जमीन त्यांची सगळी चाललेली आहे. आणि अध्यक्ष महोदय, काही शेतकरी तर भूमिहीन होत आहेत. मग हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे, शेतकऱ्यांना भूमिहीन करून आपल्याला हा शक्तीपीठ महामार्ग विकसित करायचा आहे का अध्यक्ष महोदय, हा देखील प्रश्न आहे. आणि महाराष्ट्र सरकारचा हा जो काही शक्तीपीठ महामार्ग आहे तो आता सक्तीपीठ महामार्ग बनलाय. सक्तीपीठ महामार्ग ही शक्ती नाहीये अध्यक्ष महोदय, सक्ती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या सक्तीला शेतकरी विरोध करतोय, हे सरकारच्या अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी लक्षात आणून देऊ इच्छितो. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने याचा पुन्हा विचार करावा. शेतकऱ्याच्या जीवावर उठून एखादा विकासाचा प्रकल्प करण्याची काही आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय, असं आम्हाला वाटत नाही.